या तिन्ही गोष्टी जर आपण एकत्र केल्या तर त्यापासून तयार होतो एक सुंदर आणि आकर्षक व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण नेहमी वेगवेगळे व्हिडिओ बघत असतो, पण कधी विचार केला आहे का हा व्हिडिओ कसा आकर्षक बनवला असेल किंवा हा व्हिडिओ कसा बनवला, यामध्ये कोणकोणते इफेक्ट वापरले गेले, याचे उत्तर मिळाले आमच्या शाळेत झालेल्या एका कार्यशाळेत. तर नमस्कार, मी गौरी एकनाथ क्षीरसागर. तर मी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकणेगाव येथील विद्यार्थिनी. तर आमच्या शाळेत आज म्हणजेच 12 मार्च 2026 रोजी सकाळी 9:30 ते 10:30 दरम्यान एक डिजिटल कार्यशाळा घेण्यात आली. त्याचे नाव होते फोटो अँड व्हिडिओ एडिटिंग वर्कशॉप. यामध्ये आम्हाला मोबाईलचा योग्य वापर कसा करायचा, मोबाईलमधून देखील आपण खूप काही मोबाईलच्या मार्फत देखील आपण खूप काही शिकू शकतो, हे आम्हाला या कार्यशाळेमध्ये माहीत झाले. त्याचबरोबर या कार्यशाळेमध्ये आम्हाला श्रीमती पुरे मॅडम आणि त्याचबरोबर श्री धाबे सर यांनी मार्गदर्शन केले. याआधीसुद्धा फोटो अँड व्हिडिओ एडिटिंग वर्कशॉपची कार्यशाळा झाली होती, ज्यामध्ये आम्हाला अशीच काही माहिती सांगितली होती. पण आज त्यामध्ये अजून थोडी माहिती सांगितली आहे. तर या कार्यशाळेमध्ये मला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे जसं की आपण नेहमी काही तयार केलेले व्हिडिओ पाहत असतो, पण तसेच व्हिडिओ आपण सुद्धा तयार करू शकतो, हे मला या कार्यक्रमात समजले. म्हणजेच आपण जे व्हिडिओ पाहतो ते आपण सुद्धा तयार करू शकतो. जास्तीत जास्त आताची पिढी मोबाईलचा वापर फक्त मनोरंजनासाठी करते, पण आपण जर मोबाईलचा वापर खरंच चांगल्या कामासाठी म्हणजेच काहीतरी नवीन शिकण्यासाठी जर केला तर तो मोबाईल नक्कीच आपल्यासाठी उपयोगी ठरेल. तर या कार्यशाळेमध्ये आम्हाला काही फोटोंपासून व्हिडिओ तयार कसा करायचा, फोटोसोबतच काही छोटे व्हिडिओ कसे त्यात ॲड करायचे आणि त्यापासून एक सुंदर व आकर्षक व्हिडिओ कसा तयार करायचा, हे आम्हाला या कार्यशाळेमध्ये सांगण्यात आले. यामध्ये आम्हाला खूप काही नवीन शिकण्यास मिळाले, ज्यामधून सर्व विद्यार्थ्यांना खूप छान बोध मिळाला. त्याचबरोबर मोबाईलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये एक क्रिएटिव्हिटी म्हणजे नेमकं काय, हे या उपक्रमामधून समजले. धन्यवाद.